नमस्कार. आपण पाहत आहात एक धक्कादायक आणि खळबळजनक बातमी. शिर्डी येथे अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. महिलांवर लैंगिक अत्याचार आणि पैशांची उकळपट्टी केल्याचा गंभीर आरोप असलेल्या या प्रकरणाचा तपास सध्या पोलीस आणि एसआयटी पथक करत आहेत. या प्रकरणात आता नवीन वळण आले असून अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिच्यासह 5 जणांविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र कल्पना खरात अटक टाळण्यासाठी फरार झाली असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान एसआयटी पथकानं कारवाई करत खरात यांच्या मुलाला ताब्यात घेतले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणात जमीन व्यवहाराशी संबंधित मोठा आर्थिक घोटाळाही उघड झालाय. रावसाहेब गोंदकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जबरदस्तीनं जमीन खरेदी करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी अरविंद बावके आणि किरण सोनवणे यांना पोलिसांनी अटक केली असून कर्जाच्या नावाखाली गोंदकर यांच्यावर दबाव टाकत त्यांची जमीन हस्तांतरित केल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणाचा तपास अधिक वेगानं सुरू असून पुढे आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशाच अपडेटसाठी आमच्या पेजला फॉलो करा. अशोक खरात यांच्या मुलांना ताब्यात घेण्यात या ठिकाणी आलेला आहे. हळू अशोक खरात यांच्या घरातून एका व्यक्तीला या ठिकाणी आपण पाहू शकता की ताब्यात घेण्यात आलेला आहे. चौकशी दरम्यान त्यांची या ठिकाणी चौकशी करणार आहे. एसआयटी पथक या ठिकाणी आलेलं आहे आणि सर्व या ठिकाणी आपण बघू शकता. जा ना पाहायला